तर तिथल्या लोकांची इच्छा आहे की त्या इट्टलाच्या रावळातच झिंगरोबाची स्थापना व्हावी. आणि गुरु झिंगरोबांची बी तीच इच्छा आहे. त्यांनी स्वतः ती जागा निवडली. आता बोला. विठुरायाच्या रावळात चिंगरोबा सारख्या दुष्ट देवाची स्थापना? नाही नाही, हे शक्य नाही, हे चूक आहे. अगं सकून नाही काय म्हणतेस? आणि का? अगं बाबाजी म्हणतायत ना की तिथल्या लोकांचं ते मागणं आहे, तर मग हरकत घेणारे आपण कोण? बाबाजी तुम्ही थोर आहात, तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता. अहो अहो, असं काय करताय? अर्धी गो बघतोय ना, तुझी बायको नाही 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 म्हणती. ही जर खट असेल ना तर मी 7 खट आहे, 7 खट. तू नाही म्हणती ना, तर मग म्या काय सांगतो ते बी ऐकून ठेव. सखोनी स्वतः तिच्या माहेरच्या गावात यायचं आणि स्वतः सांगायचं तिनंच समद्यांमोर या स्थापनेला संमती द्यायची. बाबाजी मुख्य मुद्दा हा आहे की सखूने जर अशी संमती दिली तर तुम्ही घरी याल ना, रमईला विहिरीच्या कट्ट्यावरून खाली उतरवाल ना, आणि मुख्य म्हणजे सखूची वाचा परत येईल ना, तिला पुन्हा बोलता येईल ना बाबाजी? अरे येणार म्हणजे काय, येणारच. झिंगरोबाने एकदा कृपा केली, त्यांनी शापमुक्त केलं, हिची वाचा परत येणार. आणि आम्ही गुरु झिंगरोबांकडे त्यासाठी विनंती करू, विशेष विनंती. ऐकलं सखू? अगं तुझी वाचा परत येईल, तुला पुन्हा बोलता येईल. बाबाजींच्या प्रस्तावाला हो म्हण, हो म्हण. सखू अरे दिग्या, बायकोला मुठीत ठेवायचं असतं, मुठीत. पण तुझी बायको तुझी काय किंमत करते रे? शून्य. हाड तुझ्या जिंदगानीवर. अरे तिथं तुझी माय त्या आड्याच्या काटाड्यावर उभी आहे, जीव द्यायला निघाली, पण हिला काय पडलंय तिच्या सासूच? आमच्या मोराशी निघून गेली, गुरुचा अपमान केला, आणि तू म्हणतोय की घरी या. अरे कसं यायचं घरी? नाही जमणार. एक काम करते गो, ते ओठावर जी मिशी आहे की नाही ती काढून टाक, हातात बांगड्यावर. ही अंगठ्यावडी तुझी बायको, पण तुला शेंडीला धरून घरा फिरवतीये. अरे तू तुझ्या मर्दांगीवर हट, ना मर्दस तू. जा बायकोच्या पदराखाली रडत बस, मुळू मुळू ना मर्द कुठला. जा. अरे निक्की काय बघतो? अय्यो वर्मावर लागला हो गाव म्हणतो मी. त्या दिगूच्या आणि सकूच्या आई मौज आली, मौज. बाबाजी तुम्ही थोर आहात हो, थोर. अहो सगळ्यांना पेचात टाकणारा त्या सकूला तुम्ही टाकलं तो पेचात म्हणतो मी. पण काय हो बाबाजी, ते आता सकूला काय सांगायची गरज होती म्हणतो मी? तुम्हाला राहुलच हवं होतं ना. अहो मग मला सांगायचं की मी दिला असतो की तुम्हाला मिळवून. होय रे, आणि मग जिंदगीभर नाचला असतास. म्या मिळवून दिलं म्हणून, आहे की नाही? रक्कम तुल्या ओळखत नाही वैर मी तुला. कसं आहे ना दामुशीट, समजांना असं वाटायला हवं की नागोजी बाबानं ते राऊळ जबरदस्तीनं बळजबरीनं कब्जात घेतलं नाही.
सखून स्वखुशीनं स्वसंमतीनं ते नागोजी बाबांना दिलं. कारण गावातली समधी माणसं सखूला मानतात है ना. मग तिचं नाक मुठीत धरायचं, तिला पुढं करायचं आणि घास आपण गिळायचा. तुझ्या माहेरी आम्हाला जिंगरोबाचं देऊळ बांधायचंय. नाही विठुराया, नाही, हे शक्य नाही. ते वाटावरची मिशी की नाही ती काढून टाक. हातात बांगड्यावर बायकोच्या पदराखाली रडत बस. मुळू नामर फुटला. जा. सखू, अगं खुळी आहेस का तू? ही अति शहाणी झाली आहेस. इतकं सगळं घडतंय तरी तू आपली येऊन त्या विठ्ठलाच्या पायाशी रडतीयस. अगं माझी आई आत्ता संध्याकाळ होईल. इतका सगळा उपद्व्याप आपण कशासाठी करतोय विसरलीयस का? हे बघ सकू, मी तुला आत्ताच बजावून ठेवतो. जर माझ्या रमाईला काही झालं ना त्याला जबाबदार तू असशील. अगं किती 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 हट्ट करायचा? माझी तडफड दिसत नाहीये का तुला? अगं हे सगळं मी का करतोय? तुला बोलता यावं म्हणून करतोय ना. पण नाही, तुला स्वतःच्या मतांपुढे दुसऱ्या कुणाची किंमत कुठं? आणि माझी तर नाहीच नाही. मला बाहुला समजतेस का? या जगात फक्त तू आणि तुझा विठ्ठल. बाकी कोणी जगो मरो तुला काही घेणं देणार नाही. अगं या गावाचं भलं झालं तसं गुरु जिगरोबांमुळे त्याही गावाचं भलं होईल. वास्तविक बाबाजींना तुला सांगण्याची विचारण्याची काहीही गरज नव्हती. बाबाजींनी तुला विचारलं नसतं तरी ते परस्पर रावळाचा ताबा घेऊ शकले असते, पण नाही. बाबाजींनी तुला सांगण्याचा मोठेपणा दाखवला तर तू तिथून उर्मटासारखी निघून आलीस. ही अशी अडवणूक करून तुला काय साध्य करायचं होतं ग सगू? सांग ना, बोल. उत्तम, आज माझा गैरसमज दूर झाला सकू. बाबाजी मठात म्हणत होते अगदी अगदी तशीच वागतीयस तू. तुला माझ्या बोलण्याची काहीही किंमत नाही. तुझा अवघं विश्व म्हणजे तुझा तो विठुराया. बाकी सगळे शून्य. हरकत नाही. आता स्पष्ट शब्दात सांगतो सखू, आत्ताच्या आत्ता तुला मी किंवा तुझा तो विठ्ठल यापैकी एकाची निवड करावी लागेल. सखू, अगं तुला कळत नाहीये का? तू आणि रमाईमध्ये अगं चात्यात ज्वारी भरडली जावी तसा मी भरडला जातोय. जे शक्य होतं ते सगळं केलं मी तुझ्यासाठी, सगळं केलं. पण आता काय तो निर्णय तू घे. हे बघ, मी घरी जातोय आणि घरी जाऊन रमाईच्या बाजूला त्या आडाच्या कट्ट्यावर उभा राहतो. कधीही संध्याकाळ होईल, सूर्य बुडाला की रमाई जाऊ दे. त्याशी बोलण्यात अर्थच नाहीये. इतकंच सांगतो सकू की जो निर्णय रमाई घेईल तोच नियम मलाही लागू होईल. नसेल कळलं ना?
स्पष्ट शब्दात सांगतो, रमाईने जर आडात उडी मारली तर तिच्या पाठोपाठ मीही आडात उडी मारेन. मग तू आणि तुझा तो विठ्ठल काय ते विठुरे, तू बघतोयस ना, तरी काय करू रे? मठात जायलाच लागेल, पण आठ कशी मान्य करू? केली तर नंतर तुला तोंड तरी दाखवू शकेल की नाही माहिती नाही, पण मी तरी काय करू? अयो बाबाजी, एक कळलं नाही बघा, ती सकू खाना खुणा करून काय सांगत होती हो? म्हणजे एवढी बडबड 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 करणार हे कासव मुक कसं झालं हो? गावात सतत भजन कीर्तन आणि उचापता करणारी ही सकू मुकी कशी झाली हो? यो पाप. पाप नाही, शाप. झिंगरोबाचा कोप आणि झिंगरोबाचा शाप. झिंगरोबानच केलं तिला मुक्की. तिची नांगी मोडली नाही हो अजून. कशी गेली बघा तुमच्या समोरून चालत चालत म्हणतो मी. आता ही समोरून निघून गेली, आता ती कशी येणार हो परत म्हणतो मी, आणि कशी देणार हो संमती तुमच्या योजनेला म्हणतो मी. दामू शेठ, ही सकू आहे ना, ही एक हट्टी असेल तर आपण 7 हट्टी आहे. मग तिने किती बी जीवाचं रान केलं ना, तरी बी तिचं नाका असं मोठे दाबून धरलाय म्या की तिचा नाविलाज आहे. येणार ते आमच्या पायाशी लोळण घेत येणार म्हणजे येणार. बाबाजी सकुत येत आहेत, झाली खातर. आता हसतोय काय जाना, हले डुले न ग. कसं पाय आली ग तू इथं परत? नाक मुठीत धरून आली की नाही एकटीच? एकटीच कशी काय आली ग? कुकू कुठे आहे तुझं? कुकू कधीला ढकलून त्याला बी हिरीमध्ये? हा सकूसाठी जीव घेणा पेच आहे. तिने तरी किती प्रकारचा ताण सहन करायचा. आधीच वाचा गेलेली आहे. आपलं बोलणं, आपल्या भावना सुद्धा बोलता येत नाहीये तिला. काय करेल होती तरी? अहो देवी, पण मी कुठली तक्रार केली का? तिची बाजू घेऊन मला समजावणं हे खरंच तुम्हाला गरजेचं वाटतं का? तिने तुम्हाला न निवडता तिच्या कुंकवाला निवडलं म्हणून तुम्ही. देवी, मी असं कधी करेन का की सखूने दिगूला अव्हेरून मला निवडावं? पत्नी धर्म म्हणून सखूने योग्य निर्णय घेतलाय, तेच तिचं कर्तव्य आहे. आणि देवी, तिची पहिली बांधिलकी तिच्या अर्धांगाशीच असणार ना. पण मग तुमच्या धर्माचं काय? तुमच्या कर्तव्याचं काय? नाही, भक्तांसाठी देव म्हणून तुमचा पण काही धर्म आहे की नाही? म्हणजे देवी, मी दुखावलो नाहीये हे समजताच लगेच माझ्यावर वार करायला लागलात तुम्ही. माझं सोडाव. तुम्ही ना आता उगीच विषय माझ्यावर लोटून उत्तर टाळू नका. हा, तुमच्या धर्माचं काय, तुमच्या कर्तव्याचं काय? देवी, मी सखूचा सखा आहे. मी काय केलं? नाही, फक्त म्हणताय की मी सखूचा सखा आहे म्हणून. हो, एवढीशी होती ती तेव्हापासूनच तिचे तुमच्याशी ऋणानुबंध आहेत. तिचं सगळं लहानपण तुळशीच्या माळा कर, तुम्हाला मोगऱ्याच्या गजऱ्याने सजव, रोज ताज्या लोण्याचा गोळा भरव, असे कोड पुरवण्यातच गेलं. ते राऊळ आणि तिथला तिचा सखा हेच तिचं सर्वस्व.
मग आता त्याच रावळात त्या भोंदू नागोजीच्या देवाची स्थापना तिला कशी सहन होईल? काय काय करेल काय ती? हो हो हो, थांबा थांबा, अहो मला बोलू तर द्या. कधी कधी तुम्ही प्रश्नच असे विचारतात ना की त्या प्रश्नातच खरी उत्तर असतात. म्हणजे जाऊबाई अशा किती वेळ विहिरीवर उभ्या राहणार? चक्कर बिक्कर येऊन खरंच विहिरीत पडल्या तर? हळू बोल. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ होईल. महामाया पडेल आणि सुंटी वाचून अहो दिगू आला आणि सोबत सकू नाहीये. दिगू काय झालं? अरे दिगू, एकटा झालास? सखू कुठे आहे? अरे काका, सखूचा कशाला विचारतोयस? माझी रमाई इथे आडाच्या कट्ट्यावर उभी आहे. बाबाजी येत आहेत की नाही हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. बाबाजींचं काय झालं? अरे दिगू, नाही ना? सखू बाबाजींना आणू शकली नाही ना? पटलं ना? तुझा विश्वास बसत नव्हता ना? मला ठाऊक आहे, सखू दिगूचं ऐकणं शक्यच नाही. बाबाजींची क्षमा मागणं शक्यच नाही. अत्यंत मुजोर, एकेकोर आणि हट्टी कार्टी आहे ती. मी इथे अशी उभी आहे, मी जगते का मरते परवा कुठे आहे तिला? नाहीतर तू तू असा हात हलवत आला नसतास. नाही रमाई, माझी खात्री आहे सकू येणार, नक्की येणार आणि बाबाजींना घेऊन येणार. हो, एवढी खात्री आहे तुला तिची? मग तू का असा उभा आहेस कट्ट्यावर? तुझी खात्री पटावी म्हणून उभा राहिलोय, कारण माझं म्हणणं खोटं ठरलं आणि तुम्हा सगळ्यांचं खरं ठरलं तर सगळ्यात आधी मीच उडी मारीन. अगं बाई, अजून बाबाजी आलेले नाहीयेत, सकू सुद्धा आली नाहीये. दिवस सुद्धा मावळायला लागलाय. अहो, आता सूर्यास्त झाल्यावर तर यमुने त्या दोघं उडी मारतील का? अगं संध्याकाळ म्हणू नकोस का? वहिनीच्या आयुष्याची काळ रात्र होऊन जाईल का? दिगू, वहिनी, अहो तुम्ही गेला तर मग आमचं कसं होणार? अहो माझ्या तुम्ही आईच आहात. हो काका, अति होतंय आता हे. आपण आहोत नाही त्या लोकांना थांबवायला. अगं पण यमुने आपलं ऐकणार आहेत काही दोघं? आपल्या शब्दाचे किती पक्के तुला माहिती आहे ना? म्हणून काय आई म्हणेल? नाही, अरे यमे, अगं तुझी माझ्या भावना बघ ना. अगं दिगूपेक्षा काय कमी माया केली वहिनीने माझ्यावर? तू म्हणते ना आई म्हणू नको ना? आई म्हणत ग, आई पाठचा भाऊ असं म्हणतो, पण वहिनीने किती माया केली आहे माझ्यावर, वच्चीवर, विनूवर किती गेली आहे. अरे गळा काढून रडायला काय झालं तुला? अजून काही झालंय का तसं? भाऊजी, मला स्पष्टच कळतंय हो, तुम्हाला मनातून आतून किती आनंद झालाय ते. हे असंच व्हावं अशीच तुमची इच्छा दिसते. आता सुद्धा मागे उभं राहून वहिनीला विहिरीत ढकलूया का असाच विचार तुमच्या मनात आला. जाऊबाई, तुम्हाला कसं कळलं? अरे वेळ काय, तुम्ही म्हणताय काय? सूर्यास्त होण्याची वेळ जवळ आलीये.
ते अजून बाबाजी आले नाहीयेत म्हणून माझा जीव घाबरा होतोय. ही सखू ना माझ्या रमाईच्या जीवावरच उठली. यमुताई, अगं काकाला बोल लावतेस आणि तू काय करतेस? आणि आता कोणीच काही बोलू नका. सखू वेळेत येईल आणि बाबाजींना घेऊन येईल. बघू ना, आता तू आहेस आणि मी आहे. दादा काका, अहो बाहेर ना खूप गोंधळ चालू आहे. रमाई ना विहिरीच्या कट्ट्यावर उभी आहे आणि म्हणते की मी उडी मारते. नाही म्हणजे मला नाही वाटत ती तसं करेल. पण दादा काका, तुम्हाला सांगू का, रमाई ना खूप खोटं बोलते हो आणि प्रत्येक गोष्टीचं खापर सखू वहिनींवरच फोडते. पण सखू वहिनी खूप चांगले आहेत. हे फक्त मला, दिगू दादाला आणि आता तुम्हाला माहितीये. रमाई अशी वागते म्हणून मला तिचा राग येतो. पण दिगू दादा खूप चांगला आहे. हा अहो, तो पण विहिरीच्या कट्ट्यावर उभा राहिलाय म्हणून मला थोडस दडपण आलंय. कारण दिगू दादानं कधी खोटं वागतच नाही. तो जे बोलला ते खरं करेल. जर का सखू वहिनी बाबाजींना घेऊन आल्या नाहीत तर दिगू दादा उडी मारेल. पण दादा काका, मी सांगतो, रमाई आणि दिगू दादाचे प्रेम पणाला लागलेले आहेत ना, मग सखू वहिनी कसंही करून येणारच. कारण त्या घरातल्या सगळ्यांसाठी धडपडत असतात हो. पण त्या खूप चांगल्या आहेत हो. पण बाबाजींचं काय, ते येतील का? मला भरोसाच वाटत नाही हो त्यांचा. विठ्ठल 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 विठ्ठल. दादा काका, तुम्ही किती चांगले आहात हो. विठ्ठल मला एकदम आधारच वाटला बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. रमाई, रमाई! रमाई, पुरे झाला तुझा आता हट्ट. उतर बघू खाली. दिगू, तू पण खाली उतर. सखूला धडा शिकवण्याच्या नादात तुमच्या दोघांच्या जीवाशी खेळ नको. त्या सखूचा भरोसा कोणी द्यावा? माझा विठुराया करत कुठल्या तरी दगडाला कवटाळून बसली असेल. गुरु झिंगरोबांच्या जे मनात असेल तेच होणार. सखू आली आणि बरोबर बाबाजींना घेऊन आली तर ठीक, नाहीतर सूर्यास्त झाला की मी या आढात उडी मारणार हे नक्की. रमाई, विश्वास ठेव. सखू येणार, म्हणजे येणार, म्हणजे येणार. आली सखू आली. हो, आली आली. हो. सखू, अगं एकटीच का आली आहेस तू? आणि बाबाजी कुठे आहेत?